डाव्या हातात इंद्रधनुष्य, उजव्या हातात बाण, डोक्यावरती हे रत्नजडित सुवर्ण मुकुट, विंचारलेले केस आणि कपाळावरती गंध, सुंदर मनमोहक हसरा चेहरा आणि हजारो फुलांच्या कमळांच्या पाकळ्यांवरती उभे असणारे रामलल्ला. भारतातील एक सुवर्ण क्षण जो अयोध्येमध्ये 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा झाला. त्याच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे येऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती सुद्धा दाखवली आणि प्रभू श्री राम यांच्या मूर्तीचं येथे उद्घाटन किंवा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि मंदिराचं येथे उद्घाटन सुद्धा झालं. काही दिवसातच हे राम मंदिराचं कामकाज पूर्ण सुद्धा होईल. 51 इंचाची आणि सावळ्या रंगाची 200 किलोची एकाच दगडापासून बनवलेली ही रामलल्ला अर्थात प्रभू श्री राम यांची इथे मूर्ती आहे. काळ्या दगडापासून आणि एकाच दगडापासून बनवलेली ही मूर्ती अर्थात कोणत्याही विविध दगडांची याला जोडणी सुद्धा नाही. अर्थात ही एकाच दगडापासून ही मूर्ती बसवण्यात आलेली आहे. हिंदू धर्माचा किंवा इथे सनातन धर्माचा आणि प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे प्रभू श्री राम अर्थात अयोध्येमधले रामलल्ला यांची जी काही मूर्ती बसवण्यात आली ही मूर्ती अतिशय मनमोहक आणि मनाला आनंद मिळवून देते. परंतु अयोध्येमध्ये कितीतरी लोक आणि कितीतरी भाविक भक्त आत्ता सध्या प्रभू श्री राम अर्थात रामलल्ला यांचं दर्शन घेण्यासाठी इथे जातात आणि कदाचित आपल्या मनामध्ये हा प्रश्न सुद्धा उद्भवतो की जर इतक्या वर्ष रामाबरोबर सीता किंवा सीतामाई जी काय होती ही सीतामाई रामाबरोबर वनवासाला सुद्धा गेली आणि कितीतरी वर्ष अगदी 14 वर्षापेक्षा जास्त काळ प्रभू श्री राम यांच्याबरोबर सीतामाईने घालवला. अयोध्येमध्ये आत्ता जो काय प्राणप्रतिष्ठा सोहळा झाला त्याच्यामध्ये प्रभू श्री राम यांची मूर्ती बसवण्यात आली आणि प्रभू श्री राम यांच्या शेजारी जी त्यांची पत्नी सीतामाई आहे या सीतामाईची मूर्ती का बसवण्यात आली नाही किंवा या राम मंदिरामध्ये अयोध्येतील या मंदिरामध्ये रामलल्ला यांच्या शेजारी सीतामाईची मूर्ती का नाही हा प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो. याच प्रश्नाविषयी आपण उत्तर जाणून घेऊया. नमस्कार, मी समीर खंडागळे. तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा. तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले व्हिडिओ हे सर्वात पहिले तुम्हाला मिळतील. हिंदू धर्मामध्ये बालपण हे 5 वर्षापर्यंत मानलं जातं. 5 वर्षानंतर त्याला सुदबुद्धी येते. तसेच प्राचीन ग्रंथांमध्ये सुद्धा असं लिहून ठेवलं आहे की देवांच्या बाललीलांचा विकास किंवा बाललीलांचा आनंद हा 5 वर्षापर्यंत मानला जातो आणि त्याच्यानंतरच 5 वर्षानंतर हे मूल सुदबुद्ध होतं. त्याच्यामुळे जर बुद्धी ही 5 वर्षानंतर येत जर का असेल तर राम लल्ला यांची मूर्ती किंवा ज्या ठिकाणी अयोध्येमध्ये प्रभू श्री राम यांचा जन्म झाला त्या ठिकाणी प्रभू श्री राम यांची मूर्ती ही बालवयातली आहे. अर्थात त्यावेळेला ज्या वेळेला जन्म झाला तिथून 5 वर्षापर्यंत जर का रामलल्ला हे अर्थात प्रभू श्रीराम हे जर का बालक स्वरूपात त्यांची मूर्ती जर का येथे दाखवण्यात जर का आली आहे तर त्यावेळेला सीतामाई ही त्यांच्याबरोबर नव्हती. याचा अर्थ हा असाच होतो की त्यावेळेला प्रभू श्रीराम हे अयोध्येमध्ये असताना किंवा ज्या वेळेला सीतामाई बरोबर लग्न त्यांचं झालं आणि त्याच्यानंतर ते वनवासाला गेले परंतु त्याच्या अगोदर सीतामाई ही त्यांच्याबरोबर नसेल म्हणून या मंदिरामध्ये प्रभू श्री रामलल्ला यांच्याबरोबर सीतामाईची मूर्ती बसवण्यात आलेली नाही. पुढे या राम मंदिराचे किंवा अयोध्या मंदिराचे जे काही ट्रस्टी आहेत त्यांनी दिलेल्या माहितीनुसार की हे कामकाज आत्ता लवकरच 7 ते 8 महिन्यामध्ये पूर्ण होईल. परंतु या मूर्ती जी काही आत्ता प्रभू श्री राम यांची जी काही बसवलेली आहे ही मूर्ती म्हैसूरचे अरुण योगीराज यांनी ही मूर्ती प्रभू श्री राम यांची बनवली. परंतु ही एकच मूर्ती बनवली नाही तर 3 मूर्त्या बनवल्या. त्यापैकी सर्वात मोठ्या मूर्तीचं येथे प्राणप्रतिष्ठा सोहळा किंवा ही मूर्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येमध्ये या मंदिरात बसवली. परंतु अजून ज्या काही 3 पैकी 1 मूर्ती बसवली आणि 2 मूर्त्या राहिल्या तर या 2 मूर्त्या
पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरती याच मंदिराच्या बसवण्यात येणार आहेत। त्याच्यानंतर जय हनुमान किंवा मारुती रायाची मूर्ती आणि तसेच राधे कृष्ण आणि विविध देवांच्या मूर्त्या ह्या सुद्धा लवकरच 7 ते 8 महिन्यामध्ये किंवा मंदिराचं कामकाज 8-9 महिन्यामध्ये पूर्ण होताच अनेक देवांच्या मूर्त्या सुद्धा या पहिल्या आणि दुसऱ्या मंदिरावरती बसवण्यात येतील। ही जी काही मूर्ती बनवली त्याच्या पुढे किंवा मागे या मूर्तीला सजवण्यात सुद्धा आलं। ते अनेक अस्सल सोन्याने किंवा हिरे पन्ना याच्या काही सोन्यांच्या अस्सल सोन्यांच्या आणि हिऱ्यांच्या मोती या गोष्टींनी ही मूर्ती सुबक कशी दिसावी याच्यासाठी विविध येथे शिल्पकार किंवा दागिन्यांचं जे काही लोक काम करतात यांनी अस्सल सोन्याची निवड करून अस्सल हिऱ्यांची निवड करून या मूर्तीला सजवण्यात आलेलं आहे। परंतु याच्यामध्ये जे काय याच मूर्तीच्या कानामध्ये जे काय आहेत ते हिरे पन्ना मोती याच्यापासून बनवलेले आहेत, तर डोक्यावरती किंवा कपाळावरती असणाऱ्या मध्यभागी जो काही टिळक आहे हा हिरे मोती याच्यापासून बनवलेला आहे। त्याच्यामुळे ही मूर्ती अतिशय जवळून सुंदर दिसते। अखंड भारत देशाचं आणि इथल्या हिंदुस्थानाचं दैवत ज्या देवाला मानतात ते म्हणजे प्रभू श्री राम यांची मूर्ती आणि त्यांचं दर्शन घेण्यासाठी भारतातून कितीतरी भाविक आत्ता या ठिकाणी जातात सुद्धा। आत्ताच 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठा हा सोहळा खूप दिमागदार आणि जगाला समजेल किंवा जगाला हेवा वाटावा असा हा भारतामधला सोहळा हा पूर्ण जगाने सुद्धा पाहिला। 5 वर्षाचे असणारे प्रभू श्री राम अर्थात रामलल्ला या अयोध्या मंदिरामध्ये बसवण्यात सुद्धा आलेले आहेत किंवा त्यांची मूर्ती येथे ठेवण्यात सुद्धा आलेली आहे। परंतु जुनी मूर्ती सुद्धा या ठिकाणी ठेवली सुद्धा आहे। परंतु आत्ता सध्या भाविकांची येथे मोठी रांग सुद्धा दर्शन घेताना आपल्याला दिसते। प्रभू श्री राम यांचं दर्शन आवर्जून येथे अखंड हिंदुस्थानातील लोक येथे मंदिर पूर्ण झालेलं नसताना सुद्धा प्रभू श्री राम यांना भेटण्यासाठी किंवा तेथे त्यांना पाहण्यासाठी जातात सुद्धा। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आणि नवीन जर का असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।